कल्पना करा, तुम्ही ऑफिसमध्ये बसलेले आहात. तुमचं रोजचं काम चालू आहे आणि अचानक एक सॉफ्टवेअर येतं, जे तुमचं काम तुमच्यापेक्षा 5 पट वेगाने, स्वस्तात आणि चुका न करता करतं. आता प्रश्न असा, तुमची नोकरी सुरक्षित आहे का? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय आज जग बदलत आहे, पण त्याच वेळी लाखो लोकांच्या नोकऱ्यांवरही मोठा प्रश्नचिन्ह उभा करत आहे. अलीकडेच एआय क्षेत्रातील आघाडीची कंपनी अँथ्रोपिकने एक धक्कादायक अभ्यास प्रसिद्ध केला आहे आणि त्यातून काही गंभीर गोष्टी समोर आल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया एआय मुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका आहे, तरुणांवर याचा कसा परिणाम होतोय आणि भारतातील आयटी सेक्टरवर काय संकट येऊ शकतं. नमस्कार, मी आरती. आपण पाहताय आझाद मराठी. अँथ्रोपिकच्या अभ्यासात एआय, विशेषतः एलएलएम म्हणजेच लार्ज लँग्वेज मॉडेल्सचा नोकऱ्यांवर होणारा परिणाम तपासण्यात आला. संशोधकांनी 800 प्रकारच्या नोकऱ्यांचा अभ्यास केला आणि पाहिलं की कोणती कामं एआय जलद करू शकतो. याचा निष्कर्ष निघाला की एआय सर्वाधिक कम्प्युटर प्रोग्रॅमिंग, कस्टमर सर्व्हिस, फायनान्स, ॲनालिसिस, मॅनेजमेंट, कायदा आणि ऑफिस ॲडमिनिस्ट्रेशन अशा क्षेत्रांवर प्रभाव टाकणार. म्हणजेच जिथे डेटा, लॉजिक आणि रिपेटेटिव्ह काम आहेत, तिथे एआय पटकन माणसाची जागा घेऊ शकतो. अभ्यासातून ज्युनियर डेव्हलपर्स, एंट्री लेव्हल ॲनालिस्ट, कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटिव्ह, फिनान्शियल रिपोर्ट मेकर्स असे जॉब सर्वाधिक रिस्कमध्ये आहेत, कारण ही कामं एआय सहज करू शकतो. पण चांगली बातमी ही आहे, शेती, बांधकाम, सुरक्षा सेवा, वैद्यकीय देखभाल या क्षेत्रांमध्ये एआय अजूनही पूर्णपणे काम करू शकला नाही. त्यामुळे या नोकऱ्या तुलनेने सुरक्षित आहेत. सर्वात धक्कादायक भाग म्हणजे तरुणांना याचा मोठा फटका बसतोय. ChatGPT आणि अशा एआय टूलच्या वापरानंतर 22 ते 25 वयोगटातील तरुणांच्या नोकऱ्यांमध्ये तब्बल 14% घट झाली आहे. कारण कंपन्या आता नवीन लोकांना ट्रेन करण्याऐवजी एआय वापरत आहेत. फ्रेशर्स, ग्रॅज्युएट ट्रेनीज, ज्युनियर रोल्स यांच्या भरतीमध्येही मोठी घट दिसून येते. याचा अर्थ नोकऱ्या संपत नाहीत, पण नवीन संधी कमी होत आहेत. अभ्यासानुसार एआयचा प्रभाव जास्त असलेल्या नोकऱ्यांमध्ये महिलांचं प्रमाण 54.4 आहे. जास्त शिक्षण घेतलेल्या लोकांवर याचा जास्त परिणाम होतोय, कारण ही लोक बहुतेक वेळा नॉलेज बेस्ड जॉब्स करतात आणि हीच कामं एआय जलद करत आहे. हा अभ्यास अमेरिकेवर आधारित असला तरी भारतावर त्याचा मोठा परिणाम दिसतोय. भारताचा आयटी सेक्टर म्हणजे देशाची ताकद, पण आता त्यावरही एआयचा दबाव वाढतोय. याचा अंदाज पुढील 4 वर्षात आयटी कंपन्यांच्या महसुलात 9% ते 12% घट असेल. दरवर्षी ग्रोथवर सुमारे 2% परिणाम होईल. यामुळे शेअर मार्केटमध्येही आयटी कंपन्यांचे शेअर घसरले आहेत. पण संधी आहेत, सगळं नकारात्मक नाही. आनंद देशपांडे, प्रेसिडेंट सिस्टीमचे एमडी म्हणतात, एआय ही एक नवीन लाट आहे. यात नवीन संधी निर्माण होणार आहेत. काम संपणार नाही, पण काम करण्याची पद्धत बदलणार आहे. म्हणजे जुनी स्किल्स असणार धोका आणि नवीन स्किल्स असणार संधी. तर मित्रांनो, एआय तुमची नोकरी घेणार का? उत्तर आहे हो आणि नाही. जर तुम्ही बदल स्वीकारला नाही तर एआय तुमची जागा घेईल. पण जर तुम्ही एआय सोबत काम करायला शिकाल तर तुम्हीच पुढे जाल. आजची वेळ आहे नवीन स्किल्स शिकण्याची, एआय टूल्स समजून घेण्याची आणि स्वतःला अपग्रेड करण्याची. कारण भविष्यात जिंकणार तोच जो एआयला घाबरणार नाही, तर त्याचा उपयोग करणार. जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या आणि ट्रेंडिंग विषयावर व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा, तुम्हाला वाटतं का एआय तुमची नोकरी घेईल? पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह. धन्यवाद.